नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण झाडे लावा पृथ्वी वाचवा या विषयावर वैचारिक निबंध बघणार आहोत। परीक्षेमध्ये झाडे लावा पृथ्वी वाचवा या विषयावर तुमचे विचार लिहा असा प्रश्न विचारण्यात येतो। चला तर मग बघूया याचे उत्तर कसे लिहावे। सध्याच्या आधुनिक व तंत्रज्ञानाच्या डिजिटल दुनियेत आपण निसर्गाला पारखे होत चालले आहोत। निसर्गातील महत्त्वाचा घटक म्हणजे वृक्षवल्ली व हिरवीगार झाडे। झाडांमुळेच मानवाला जिवंत राहण्यासाठी ऑक्सिजन मिळते, थंड हवा, भरपूर पाऊस, रंगबिरंगी फुले, चवदार फळे, रबर, लाकूड, वनस्पती, औषधे मिळतात। पशुपक्ष्यांचे प्राण्यांचे निवासस्थान म्हणजे झाडच, पण दुर्दैवाने रस्त्यांचे रुंदीकरण, इमारती बांधण्यासाठी व स्वतःच्या फायद्यासाठी सिमेंटचे जंगल बनवताना माणसाने बेसुमार झाडांची कत्तल केली। यामुळेच पर्यावरणाचा समतोल बिघडला। वृक्षतोडीमुळे जमिनीची धूप झाली, वातावरणातील प्राणवायूचे प्रमाण कमी झाले, पृथ्वीवरील उष्णतेचे प्रमाण वाढले आणि पर्यावरणाच्या ऱ्हासामुळे मानवाचाही ऱ्हास झाला। निसर्गाचा आस्वाद घेण्यासाठी माणसांना शहर सोडावे लागते ही दुर्दैवाची गोष्ट आहे। शहरामध्ये श्वसनाचे, हृदयाचे आजार बळावले आहेत। विकासाच्या नावाखाली मेट्रोच्या प्रकल्पासाठी जगभरात जंगलतोड केली जात आहे। जंगले ओस पडली आहेत। औषधीयुक्त वनस्पती मिळणे दुर्मिळ झाले आहे। वेळी अवेळी पाऊस पडत आहे। पाण्याचे दुर्भिक्ष्य वाढले आहे। जंगल संपत्ती नष्ट झाल्याने प्राणीजीवन संपुष्टात आले आहे। दरवर्षी 21 मार्च हा दिवस जागतिक वन दिन म्हणून साजरा केला जातो। शास्त्रीयदृष्ट्या 33% जमीन वनाखाली असणे आवश्यक आहे। यामुळेच आज वृक्ष संवर्धन व वृक्षारोपणाची गरज आहे। निसर्गाच्या सानिध्यात कुणाला राहायला आवडणार नाही। माणसाच्या जीवनात वृक्षांचे महत्त्व वेगळेच आहे। प्राचीन काळापासून निसर्ग हा परमेश्वर मानला आहे। मी निसर्गाचा एक घटक आहे। वेदांतात, रामायणात, महाभारतात वृक्षांचा उल्लेख आहे। देव, संत यांनीही वृक्षांना जीवनात फार महत्त्व दिले होते। म्हणूनच मानवाच्या संरक्षणासाठी, हितासाठी वृक्षांचे रक्षण केले पाहिजे। वृक्ष जगले तर मानव जगेल, प्राणी मात्र श्वास घेईल, सजीवसृष्टी आनंदात राहील। म्हणूनच पर्यावरणाच्या रक्षणासाठी आणि मानवाच्या सुखी जीवनासाठी वृक्षतोड थांबवा, झाडे लावा आणि पृथ्वी वाचवा। विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला हे निबंधलेखन कसे वाटले ते कमेंट करून नक्की कळवा। पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओत नवीन निबंधासह। तोपर्यंत आपले नेहमीचेच मस्त रहा, मस्त खा आणि भरपूर अभ्यास करा। बाय बाय।